घडी मारत होते ते सर. कस काय लग्न करलं तू ना आमची पोर बरोबर कस काय लग्न करलं तू ना. अरे तुमची पोर तुम्हाला लागत होती तर का की केलं तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा. हो मामा मुक्याला नाही द्या रे त्यांना फाशीची सजा द्या रे लवकर. राखेल टाकू त्यांना फाशी बी व्हायला पाहिजे. त्यांना फाशी व्हायला पाहिजे. आमचा जीव पोलिस म्हणता तुमचा जीव गेल्यावर येता असे राहता का पोलिस. काय कामचे पोलिस तुम्ही असे राहता का पोलिस. तो पोलीस काय म्हणे नितीन काय नाव आहे केदार नितीन केदार काय म्हणे त्याने मारी टाका तेव्हा आम्ही येऊ असे म्हणता पोलीस. म्हणजे पोलीस येतात काय बी होईन का. तुम्ही पोलीस येतात काय बी होईन का. पोलीस मुळे मा भाऊ चालला गेला. पोलीस आणले पैसे का वाढतात. आम्ही पैसे देता पोलीस आणले मा भाऊचा जीव आणि द्या मा भाऊचा जीव आणि द्या आम्ही पोलीस आणले पैसे देतात. त्याचे दारूचे धंदे चालतात. त्याचे दारूचे धंदे चालतात. गाडी उनी दिली दादा त्यांना गाडी उनी दिली. दवाखान्यात बी जाऊ दिलं नाही. काठी टाकल्या उडत पण दवाखान्यामध्ये बी नेऊ देत ना ते लोक. काठी टाकलं काठी टाकलं. आता मी तुम्हाला पैसे मारलं रस्त्यामध्ये 20-25 जण बाया सगळ्या होत्या. त्यांच्या माणसं बी होते. 7 जणांना कचर कचर काठी टाकलं. बिगर गुन्हे ना ती पोर का आता नवीन लो मॅरेज झाली. 3-4 वर्ष झालते. 2 लेकराची आई होईल ती. आता तिसरं लेकरू तिच्या पोटात आहे. मा भाऊचं नुकसान झालं. मा बहिणीचं काय होईल. मा भाषांचं काय होईल कोणाला सांगेन. नाही पाहिजे आम्हाला जर नाही भेटला ना तर आम्ही डायरेक्ट आत्महत्या करू. पोलीस स्टेशनच्या ठिकाणी आत्महत्या करू. आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. तो शेतीश केदार आहे ना त्याचा वालदेला ना सटपेंट करा नाही तर ना पहा तुम्ही. त्याच्यामुळे त्यांना हिंमत भेटली मारायची. नाही तर ते काय माणसाला शिव्या देतात. बाया माणसाला शिव्या देतात. पोलीस असल्यावर घाण शिव्या देता. शर्मा बी वाटता नाही. जीव गेल्यावर येता पोलीस. नाही ती मुलगी गेली आहे. 3-4 वर्ष झाले लग्नाले. एक मुलगी त्यांले आणि एक पाडे 7-8 महिना चालू आहे. आता कधीच माय बापाला घेणं देणं नाही. आणि रिकामे लोकांना कच काढी टाकलं. प्रेमी वाकेला पण प्रेमी आता नाही चालता. कोर्ट मॅरेज केले 4 वर्ष झालते. लेकराची आई होती ना ती. 2 लेकराची आई होती. पोलिसांनी त्या समोरच्या लोकांना मदत केली असा एक आरोप होतोय. पोलिसांनी मदत केली होतोय. त्यांनी मदत केली. केदार नितीन केदार पोलीस आहे. त्यानंच केलं. तो म्हणतो सगळ्याले त्याला काटा त्याला मुख्याला काटा मी आहे मी वाचाईन. पोलीस जर असं म्हणतो तर आम्ही कोणाकडे जावा कोणाला सांगवा. सतीश केदारचा भाऊ भाड मारीच टाकू आम्ही तुले मारीच टाकू. तर त्यांना घातच घरी टाकला. सर माया मुलाचा मी धुणं भांड्याचे काम करते. माया नवरा हा माली काम करतो. आता माया वारीले 2 लेकरं की जण कशी वागाव मी. एवढी वारी कस काय वागाव मी. 21-22 वर्षाची तर आहे मै वारी. माझ्या नातरांले कोण सांभाळ करीन दादा. अरे मला न्याय द्या. नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशनमध्ये हिरा केला आणि संशील घेईन. त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे. मामुक्याला जवानी जवा टोचर करत ते तो पोलीस केदार पोलीस. तो ते 7-8 जण आहे दादा. ते घरी माझ्या वारीले मी
मी आठभुकी करत न दादा. माझ्या वारीले पोटावर मारलं त्यांना. गाडीचं लेकरू बी मारी टाकू म्हणे. मी न थोडंशानं माया लेकनं घेतलं होतं अंगावर. माया वारीले एकाकडे करीच माया लेकाले न्याय पाहिजे दादा. मी धुणं भांडे करीच कस काय सांभाळू 2-2 लेकरं आणि माया वारीले मी कस काय सांभाळू. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सैराट सिनेमाची पुनरावृत्ती घडली आहे. लग्नाच्या 5 वर्षानंतर जावयाला त्याच्या सासरच्या 8 ते 10 जणांनी गाठलं, कोयते काढले, वार केले आणि हत्या केली. प्रेमविवाह केल्याचा राग इतक्या विकोपाला जाऊ शकतो याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मन सुन्न करणारी ही घटना जळगावमध्ये घडली. जळगावतील या घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. प्रेमविवाह केला म्हणून तिच्या माहेरच्या लोकांनीच तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं आहे. माहितीनुसार जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील मुकेश सिरसाटनं पूजाशी 5 वर्षापूर्वी पळून जाऊन लग्न केलं. त्यांचा हा प्रेमविवाह पूजाच्या घरच्यांना मान्य नव्हता. लग्नाला 5 वर्ष झाली तरी दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते. जळगाव शहरातील पिंपराळा हुडको येथे प्रेम प्रकरणातून 26 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. रविवारी 19 जानेवारीला सकाळी 9:30 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत 7 मारेकऱ्यांना अटक केली आहे, तर इतर 3 आरोपी फरार आहेत. मुकेश रमेश सिरसाट असं मृत तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुकेशने 4 ते 5 वर्षापूर्वी पूजा नावाच्या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. याचा राग मनात ठेवत गेल्या 4 वर्षापासून मुलीच्या नातेवाईकांकडून धमक्या आणि त्रास देणं सुरू होतं. रविवारी 19 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता मुकेश सिरसाट आणि मुलीचे नातेवाईक यांच्यात वाद झाला. हा वाद काही वेळानं विकोपाला गेला. वाद विकोपाला गेल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडील 8 ते 10 जणांनी कोयता आणि इतर धारदार साहित्यांनी मुकेश याच्यासह त्याच्या नातेवाईकांना वार करून जखमी केले. यामध्ये मुकेश सिरसाटच्या मानेवर गंभीर दुखापत झाली होती. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुकेशच्या मृत्यूची वार्ता कळताच पिंपराळा हुडकून येथील नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला. प्रेम विवाह केला म्हणून तिच्या माहेरच्या लोकांनीच तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं आहे. तर या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांपैकी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे, तर उर्वरित फरार झालेल्या संशयितांचा शोध घेणं सुरू आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे. तर मुख्य आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेम विवाह केलेला तरुण आणि तरुणी हे दोघेही एकाच जातीचे आहे, मात्र त्यांचा गुन्हा फक्त हाच होता की त्यांनी प्रेम विवाह केला. तर माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मृताच्या पत्नीनं केली आहे. सकाळी या दुकानावर जात होता मुकेश सिरसाडे. त्यांनी अचानक रस्त्यात आवरून जाऊन त्याला मारलं. त्याला कशाने मारलं? ते आपलं कोयते वगैरे तलवार गिलवार सर्व घेऊन मारलं. माझ्या समोर मारलं, सर माझ्या घरासमोरच मारलं. मी आवरावरी करत होता तिथं. याच्यात 6-7 जण जखमी सर, माझ्या घरचे पूर्ण. त्यांच्या घरचा एक पण नाही आहे. आम्ही अगोदर बी कंप्लेंट केली त्यांच्याबरोबर. पोलीस स्टेशनने काय त्यांची ॲक्शन उचलली नाही. रात्री गाडी मागवली, त्यांनी गाडी पाठवली नाही. रात्रीचा विषय सर. ते गाडी जर पाठवते तर एवढी गोष्ट होती. मध्ये आतापर्यंत आम्ही 7 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. जे अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार, सुरेश बनसोडे, विशाल गांगले, प्रकाश सोनवणे, बबलू बनसोडे, अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे. आणि त्याच्यानंतर 3 आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत.
आणि जे गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचं अटक करण्याचं आमचं टीम तयार केलेलं आहे. तपास PI कडे आम्ही देण्यात आलेला आहे. प्रेमविवाह म्हणजे त्यांनी दोन्ही एकाच समाजाचं आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती आहे एकल लेवलची आहे, तरी देखील त्यांचा काहीतरी विषयावर वारंवार त्यांचा वाद चालूच होते जेव्हा लग्न झाल्यापासूनच.